तुमच्यासोबतही असं होतं का? कधी कधी गोष्टी पॉझिटिव्ह घडतात की निगेटिव्ह हेच कळत नाही. सकाळी आज कामं आटोपल्यानंतर गॅलरीत झाडांना पाणी टाकण्यासाठी गेले आणि टँगल हार्टची एक मोठी स्टेम माझ्याकडून तुटली. खूप वाईट वाटलं. मग शेवटी आता तिचं करायचं काय म्हणून मग ज्या मटक्यात माती ठेवलेली होती तिथून माती काढायला गेली आणि मटका उचलताच तो मटकाही खालून माझ्याकडून फुटला. मग 2 प्लास्टिकचे कंटेनर घेऊन त्यात थोडे निम्मे माती आणि निम्मे कोकोपीट मिक्स करून 2 कंटेनरमध्ये मी ते टँगल हार्ट अर्धे अर्धे लावून घेतले. यांना लावताना मात्र एक काळजी घ्यायची असते. त्यांना फक्त वरून पसरवून टाकायचे असते आणि वरून थोडी माती भुरभुरून टाकायची असते आणि त्यानंतर पाणी फक्त स्प्रे करून द्यायचे असते. अशा पद्धतीने लावले तर ते छान ग्रो करतात. आणि हे टँगल हार्ट खाली खूप लांब वाढते म्हणून ते हँग करून ठेवावे लागते. मग त्यासाठी आपल्याला प्लांटर थोडे हलके पाहिजे म्हणून त्यासाठी आपण माती कमी आणि कोकोपीट जास्त वापरायला पाहिजे, तरच ते प्लांटर आपले हलके होतात. प्लांटर तर रेडी झाले, पण आता हे हँग कसे करायचे हा माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला. मग शेवटी एक की होल्डर माझं तुटलं होतं. ते मायक्रमच्या दोरीचं तयार केलेलं होतं, तर ती मला फेकायची नव्हती म्हणून मग मी ते पूर्ण उसवून घेतले आणि त्याच्या सगळ्या ज्या मायक्रमच्या दोऱ्या होत्या त्या वेगवेगळ्या केल्या आणि त्याचे एक छान हँगिंग प्लांटर तयार केले. हे सगळं काम करायला बराच वेळ लागणार होता म्हणून मग मी तोपर्यंत कपडे मशीनला वॉश करायला लावून दिले आणि हे काम करत बसले. मस्तपैकी अशा प्रकारे मी छान हँगिंग प्लांटर तयार केले. तितक्यात हे चॉपर ऑर्डर केलेले होते. हे प्रेस करायचे चॉपर आहे, याचा रिव्ह्यू मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये देईल. तर हे पार्सल माझे रिसीव्ह झाले आणि त्यानंतर मग मी खाली पार्किंगमध्ये गेले कारण मला एक खड्डा करायचा होता. कारण उद्याच्या दिवशी मला एक प्लांटर लावायचे होते. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि दरवर्षी मी एखादं प्लांट घरात म्हणा किंवा बाहेर म्हणा मी लावत असते, तर त्याची ही तयारी होती. तर तो दिवस काय स्पेशल आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि संध्याकाळी इथे सृजन आणि स्मिराची दोघं नारळवरून भांडण चालले होते. एकाला पाणी प्यायचं होतं तर एकाला खोबरं खायचं होतं. तर अशा प्रकारे हा दिवस माझा पॉझिटिव्ह होता की निगेटिव्ह होता हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. आणि भेटूया अशाच पुढच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. बाय बाय.